अंश, तुम्हाला एक विचारू? ते मगाशी तुम्ही जे काही म्हणाले ते सगळं खरं आहे ना? तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? माझा पण तुमच्यावर कधी जीव जडला हे माझं मलाच कळलं नाही. आणि तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता ना तेव्हा मला एकदम, आता कसं सांगू तुम्हाला, पण तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही ना? कारण मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. प्रॉमिस. चिंगी, बाहेर पार्टी सुरू आहे ना, मला गेलं पाहिजे. मी जातो, पण तू एक काम कर, लगेच येऊ नकोस बाहेर. 5-10 मिनिटांनी ये. आणि बाहेर आले की पाहुणे आलेत ना, त्यांना काय हवं नको ते बघ. जास्त कोणाशी बोलू नकोस. ठीक आहे, बघा तुम्ही रडू नका. या शर्टचा त्रास आहे तुम्हाला, मी हा शर्टच काढून टाकतो. नाही तुम्ही नका काढू, मी काढतो. थांबा. अहो तुम्ही उठू नका. हो मी ऐका, तुम्हाला तुम्ही थांबा. हो मी काढतो. अहो मी काढतो. तुम्ही काय करताय? मी काढतो ना शर्ट. झालं? बापरे. हो नाही ठीक हो. बस स्वानंदी मॅडम. पण मारा त्याला. हो हे का रे त्रास दिला स्वानंदी मॅडमला? मारला. गेला स्वानंदी मॅडम. शर्ट गेला बेशुद्ध पडला बघा, कसा निश्चित पडला बघा. मारूनच हो गेला त्याचा जीव गेला सुद्धा. लंडनला पाठवून आपण त्याला शिक्षा करूया. या इकडे तुम्ही या इकडे. झोपा चला या. बसा. हा तुम्हाला बसू तुम्ही आधी पायावरती घ्या. पायावरती घ्या. घेतले बघा. हा बस. आता झोपा शांतपणे. हा आता झोपा. अहो राजवाडे, हे बघा तुम्ही स्वानंदी मॅडम झोपा. तुम्ही ना त्या शर्टला मारून खूप दमलात. हा तुम्हाला झोपेची घडवली. चांगलं केलं. बरं झालं, असंच पाहिजे. माझ्याशिवाय दुसरं कोणी ठरवू नाही शकत. माझ्या परवानगीने तू शर्ट पण ठरवणार तुम्हाला टच करायचं का नाही ते. बरोबर आहे. मला पटलं. बरोबरच आहे. मी एकदम बरोबरच बोलतेय. मी बायको आहे तुमची. नाही मी बायको आहे, त्यामुळे मी ठरवणार तिथे त्या वॉर्डरोब मधलं कुठलं शर्ट तुम्ही घालायचं नाही. शर्ट नाही ठरवत तुम्ही ठरवा. हा बायको ठरवते शर्ट कुठलं घालायचं. शर्ट बायको नाही ठरवत. बरोबर आहे. आता झोपा. दमलात खूप मारलात त्या शर्टला. हा झोपा आता शांतपणे. दमलात. तुम्ही मला झोपवून दे. शर्टची गप्पा. हो नाही मी त्याला बघा कसं वागवतो. झोपा तुम्ही. झोपा. हा रोहन, अरे एवढे फोन कोणाला करतोयस? बाबा हो, ताईला कॉल करतोय. विचारायला हवा ना ती बरी आहे का नाही, पण बघा ना ही कॉलच नाही उचलत आहे माझा. अरे कसा उचलणार ती फोन? ती अजून म्हणजे फोन उचलण्याच्या मनस्थितीमध्ये नसेल. शुद्धीत नसेल ती. शुद्धीत काय चुकीचं बोलले का मी? बाबा ऐका ना, मी एक काम करू का? मी समर सरांना कॉल करू का सरळ? नाही नको. म्हणजे ते सुद्धा आता तिची काळजीच घेत असतील कदाचित. आपण नंतर बोलूया ना सावकाश. मला कळतच नाही हो बाबा, असं
ताई असं अचानक का वागली असेल? मला एक सांग, तिला जाणून बुजून कोणीतरी काहीतरी प्यायला दिलं असेल का रे? हा म्हणजे त्याची पण शक्यता आहे. मला माहिती आहे कोणी केले ते. 1000% ती किमया आली ना, किमया, तिनेच केलं असणार. अरे मी तिला पाहिल्यापासून मला ना तिच्यावरती संशय येतोय. जळते ती आपल्या स्वानंदीवर, बघवत नाही तिला म्हणून. तुम्ही मला गप्प केलं म्हणून, नाही तर मी तिला ऐकवलं असतं काय ऐकवायचं ते. नक्कीच. काय समजते ती स्वतःला? काय काय समजते काय ती स्वतःला? ए बाई, जरा शांत बसशील का? हा, उगाच कशावरून काहीतरी निष्कर्ष काढत बसू नकोस. आता या क्षणी मला काळजी वाटते ते नंदूची. कळत नाही हे असं अचानक कसं झालं असेल. एकदा गुरुजींशी बोलून घेऊ का? बोलतोच. हॅलो, हां गुरुजी नमस्कार. मी दिलीप सरपोतदार बोलतोय. काही नाही, बाकी सगळं ठीक आहे. मला हे विचारायचं होतं की उद्या आपली भेट होऊ शकेल का? का बरं इतकं डोकं दुखतंय माझं? डोकं धुवूनही शांत नाही वाटत आहे. काय खाल्लं मी काल पार्टीत? काही खाल्लंय का? ऐक, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हे घ्या. तुम्ही गुड वगळून नुसतंच मॉर्निंग केलं हे मी नोट केलंय, आणि तुमच्या त्रासिक चेहऱ्यावरनं तुम्हाला खूप त्रास होतो हे मला जाणवत आहे. डोकं दुखतंय हो, खूप घाणेरडं डोकं दुखतंय माझं. माहितीये मला, म्हणूनच ही मी कॉफी बनवून आणली तुमच्यासाठी खास. तुम्ही? अहो कशाला, आम्ही करून घेतली असती ना. अहो, त्यात काय एवढं, मी आणली बनवून. घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. मला ना अजून सुधरत नाहीये की माझं डोकं इतकं का दुखतंय. मी इतकं आठवायचा प्रयत्न करते पण मला काही आठवत नाहीये. असं ना डोकं हँग झाल्यासारखं वाटतंय मला. हँग ओव्हर. काय? नाही नाही, म्हणजे तुम्ही अतिरिक्त ताण घेता ना एखाद्या गोष्टीचा, म्हणून असं होत असेल. हे बघा, मी आता तुमच्यासाठी कॉफी बनवून आणली की नाही, तुम्ही कॉफी घ्या आणि मस्त आराम करा. नाही 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 नाही, आराम तर नकोच. मुळात ना मला का आठवत नाहीये. तुम्ही सांगा ना काय झालं काल पार्टीमध्ये. मी काय केलंय का हो?